आणि आपल्याला माहिती आहे की 50% आरक्षण हे महिलांचं या इलेक्शनमध्ये आहे. महिलांचे प्रश्न, कुठल्या सीट महिलांसाठी आरक्षित आहे याचा एक संपूर्ण आढावा राज्याचा आज रोहिणीताई खडसे आणि फौजियाताई खान ह्या दोघी करतायत. आणि आज आणि उद्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या फक्त महिलांच्या ज्या सीट आहेत त्या किती आहेत, कुठल्या आहेत, त्याच्यावर काय आरक्षण आहे, काय राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किती आहे हे समजून घेण्यासाठी 2 दिवसासाठी फौजियाताई, शशिकांत शिंदेजी आणि रोहिणीताई खडसे यांनी 2 दिवसाची मीटिंग लावलेली आहे. बघूया ना, 4 वाजता कळेलच काय होतं. आता आम्ही नाहीतरी इलेक्शन आहेच, उशिरा का होईना ते लागतंय याचा आनंद आहे आम्हाला. दोन तीन गोष्टी आमच्या मोर्चानंतर झालेल्या आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल दुबार मतदान आहे या राज्यात हे सत्ताधारी पक्षांनी कबूल केले. अजून इलेक्शन कमिशनकडून आम्हाला काहीच कळलेलं नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनचं मत काय हे आम्हाला पाहिजे. भारतीय जनता पक्ष हे आरोप प्रत्यारोप आमच्यावर करतंय हे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. एक पण दुसरी बाजू आहे की त्यांनी कबुलीही केली की याद्यांमध्ये काहीतरी घोळ आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणते याद्यांमध्ये गडबड आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते याद्यांमध्ये घोळ आहे, आणि शिंदे साहेबांचीही शिवसेना म्हणते की याद्यांमध्ये घोळ आहे. म्हणजे विरोधी सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करतायत की याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. तेच करत असताना एका बाजूला भारतीय जनता पक्षाने एक मूक आंदोलन केलं. म्हणजे मी स्वतःच विचारात आहे की एकीकडे आमच्या आंदोलनाला त्यांनी मूक आंदोलन केलं, त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षांनी काल एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हो दुबार मतदार आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या 2 वेगळी मतप्रवाह हे आपल्या तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मला दिसलेले आहेत. ते भारतीय जनता पक्षाने केलं, आम्ही नाही केलेलं. आम्ही भारतीय नागरिकांची नावं दुबार कशी आहेत हे दाखवलंय. भारतीय आम्ही जे काम करतोय हे आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच करतोय. आम्ही कुठलीही संविधानाच्या बाहेर जाऊन आम्ही एकही ना भाषण केलंय ना आम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन न्याय मागतोय. आम्ही संविधानाच्या चौकटीतच न्याय मागतोय. पण भारतीय जनता पक्ष हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांची जबाबदार व्यक्ती हे भाषण करतायत. आणि भारतीय जनता पक्षात 2 मतप्रवाह आहेत. हे त्यांच्या एक त्यांनी केलेलं आंदोलन आणि दुसरं त्यांनी केलेली प्रेस कॉन्फरन्स ह्याच्यात तफावत दिसते. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात 2 मत आहे. हे असताना अजूनही इलेक्शन कमिशन का बोलत नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे. आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष मग मनसे असतील बाकी जे पक्ष आहेत हे सगळे इलेक्शन कमिशनला भेटायला गेलेत. आमच्याही वतीने आमचे सहकारी आणि वरिष्ठ आमचे जे वकिली आहेत आणि पदाधिकारी आहेत राजीव झा हेही गेलेले आहेत. आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही व्हावं, कोणी जिंकू दे हरू दे, जे काही व्हावं ते पारदर्शक व्हावं आणि कॉपी करून पास कोणी होऊ नये. मला सांगा ही लोकशाही आहे ना, मग शिष्टमंडळ जायला एका सशक्त लोकशाहीमध्ये काय अडचण आहे? मग आम्ही न्याय पण नाही मागायचा आता? म्हणजे न्याय मागायला जो आमचा मूलभूत अधिकार आहे आमचा न्याय मागणं सगळ्या प्रत्येक भारतीयाचा आहे, आता तो पण आमच्याकडून हिराव घेणारे लोक किती दुर्दैवी आहे.
नाही, शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा झाली याचा अर्थ आहेच ना काहीतरी प्रॉब्लेम. आणि आता भारतीय जनता पक्ष पण म्हणते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची पण शिवसेना, त्यांचे पण मंत्री तुमच्या चॅनलवर बोलले. एक नाही दोन दोन मंत्री बोलले. दौंड तालुक्यात, माझ्या लोकसभा मतदारसंघात दौंड तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनीच तुमच्या चॅनलनी दाखवलं ना, त्यांचं केवढी मोठी लढाई झाली तिथल्या अधिकाऱ्यांची. त्यामुळे ही परिस्थिती आहेच ना. म्हणजे आम्ही जे म्हणतोय त्याच्या शिक्कामोर्तब सत्तेत मधले लोक पण करतायत ना. आमच्याकडून पारदर्शक, मी पुन्हा म्हणते, कोण जितेगा कोण हारेगा मी ह्याच्यात पडतच नाहीये. माझं म्हणणं जे काही व्हावं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत व्हावं. कॉपी करून पास, अरे बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणं अलाउड आहे का? तुमच्यावर ऍक्शन होते की नाही? मग इलेक्शन कमिशन सारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये कॉपी करण्यात काय मजा आहे मला सांगा. आणि ते अयोग्य आहे, ते संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून ते लोकशाही आहे ना. आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत ना. उत्तम जानकरजी जिंकलेत, मी जिंकले आणि अमोलदादा कोल्हे जिंकले. आमच्यापासून सुरुवात करा ना. आम्ही म्हणतोय ना आमच्या मतदारसंघात सुरू करा. आमचं अजिबात म्हणणं नाही की जिथे आम्ही हारलो, आम्ही रडीचा डाव कधी खेळला नाही आणि खेळणारही नाही. ठीक आहे, विपक्षात आहोत. लोकांनी त्यावेळेस त्या लोकांना कदाचित वाटलं नसेल का मशीन का मतदार यादी देवालाच ठाऊ. पण जर सगळ्यांची, आणि सत्तेमधले पण लोक म्हणतात ना, आधी कसा तुम्ही म्हणायचा विरोधी पक्ष रडीचा डाव, मग अजित पवारांचा पण पक्ष रडीचा डाव, एकनाथ शिंदे साहेबांचा पण रडीचा डाव, आणि काल तर भारतीय जनता पक्ष पण रडीचा डाव. काल भारतीय जनता पक्ष पण म्हणाला ना दुबारे दुबारे. मग सगळे तर सत्तेतले पण तेच म्हणतायत, विरोधातले तेच म्हणतायत. त्यामुळे मी सत्ताधाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते हात जोड, की हेच तर आम्ही म्हणतोय. त्याला तुम्ही काल शिक्कामोर्तब केलं तिन्ही पक्षांनी. नाही, कसं आहे, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी कुणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कुणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मग हा प्रश्न तिथल्या कलेक्टरनी आणि तिथल्या एज्युकेशन ऑफिसरनी मार्ग काढला पाहिजे. हा प्रशासनाचा भाग आहे ना, तर प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात. अरे राज्य सरकारचं अपयश जर वाचायची वेळ आली ना तर तुम्हाला संध्याकाळ नाही उद्या सकाळपर्यंत बसायला लागेल. त्याच्यामुळे तो पाडा वाचवायला लावू नका आता मला. आता विचारलं ना त्याने. नाही, आम्ही महाराष्ट्रातले सगळे इलेक्शन आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढायला इच्छुक आहोत. पण त्याचबरोबर प्रत्येक स्थानिक हे इलेक्शन पदाधिकाऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसशी आणि उद्धवजींची चर्चा आमची झालेली आहे. आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून सगळीकडे राज्यात लढावं. पण एखाद्या ठिकाणी फ्रेंडली फाईट वगैरे करायची वेळ आली तो वेगळा विचार स्थानिक, कारण काय कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. 5 वर्षातून नाही, इतक्या 7-8 वर्षातून पहिल्यांदाच आले. त्यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह असेल. तर पुढे काय होईल पुढच्या 15 दिवसात आम्ही पूर्णपणे तुम्हाला स्पष्ट चित्र काय असेल ते सांगू. याचं उत्तर आता कॅबिनेट आहे ना, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे की का नाही त्याच्याशी बोलण्यात गेला. अतिशय गंभीर विषय हा. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं आणि महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे
कारण का त्यांनी त्याची इन्क्वायरी केली पाहिजे. आणि माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपा करून इन्क्वायरीच्या आधी क्लीन चिट देऊ नका. आधी इन्क्वायरी होऊ द्या. हा देश राज्याच्या किंवा कुणाच्याही मनमर्जीने चालत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपा करून क्लीन चिट देऊ नका. फलटणची घटना असेल, जी हत्या आहे का खून आहे का जे काय झालंय हे पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणी केलं. माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाला त्यांनी त्या दबावामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येऊ नये. मुंडे कुटुंबाची लेख ही फक्त मुंडे कुटुंबाची लेख नाही, ही महाराष्ट्राची लेख आहे. त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि ही जी घटना झाली ती केसरकरांना पोलीस फोन करत होते, त्यांनी घेतलं नाही, ह्याची पण पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे. त्याच्यामुळे या दोन्ही केसेसची इन्क्वायरी आणि माहिती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना दिली पाहिजे. मला आश्चर्य वाटतं खरं या सगळ्या प्रक्रियेचं. कारण महाराष्ट्राच्या मध्ये ऑनलाईनवर उद्धवजींचा पण फॉर्म भरला कोणीतरी परक्याने. म्हणजे आता उद्धवजींचा फॉर्म जर कोणीतरी इलिगल भरतंय आणि त्याच्यात यश येत आहे, तर जो मेरिटवर आहे त्याला का होत नाहीये? म्हणजे काहीतरी सिस्टमचाच फॉल्ट आहे ना. हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय. राजजी, उद्धवजी, काँग्रेस पक्ष, राहुलजी, हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे, ती सुधारा. आणि सशक्त लोकशाही, या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत आहे, त्याचा आम्हाला असार्थ अभिमान आहे. तर ती पारदर्शकपणे असली पाहिजे आणि झाली पाहिजे. कशामध्ये? पंजाबला नाही. काल पंजाबचे माननीय मुख्यमंत्र्यांशी सविस्तर माझं बोलणं झालं. तिथले जे डीजी आहेत त्यांनाही त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर घेतला पंजाबच्या. तिथल्या SSP जे आहेत त्यांना आदेश दिलेले पंजाबच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी की तातडीने ही केस एक्सपेडाईट करा. जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि कुणावरही चुकीचे आरोप लावता कामा नये. पारदर्शकपणे ते झालं पाहिजे. आणि मी त्यांना विनंती केली की हा आमचा मराठी मुलगा आहे, जर काही म्हणजे चुकीची माहिती त्याच्याबद्दल दिली असेल तुम्ही जरूर इन्क्वायरी करा, पण त्याला तातडीने बेल देऊन त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी. बिबट्याचं आंदोलन संपलं का नाही? नाही, काल जी घटना झाली वाईटच झाली. ज्या पद्धतीने अटॅक झाला, आमची अपेक्षा आहे की आज कलेक्टर जाणार आहेत. काल रात्री माझं कलेक्टरांशी बोलणं झालं. अमोलदादा स्वतः तिथे होते आणि देवदत्त निकमांनी जबाबदारीने तिथे त्या कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत आज कॅबिनेटकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि शूट ॲट साईट ऑर्डर दिलेली आहे. तर आमची अपेक्षा आहे ते लवकर करावं महाराष्ट्र सरकारने. कारण का फारच हल्ले होतात. दौंडमध्येही हल्ला झाला परवाच्या दिवशी. माणसांवर नाही झाला पण जनावरांवर झाला. तर त्या सगळ्या बेल्टमध्येच झाल्या. नाही काय नक्की कळत नाही. कारण का माननीय आदरणीय वरिष्ठ नेते राज्याचे रामराजे निंबाळकर साहेबांचं एक स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मीच पाहिलं. त्याच्यानंतर ह्या निंबाळकरांचंही स्टेटमेंट आलंय. त्याच्यामुळे नक्की काय चाललंय तिकडे, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लीन चिट, त्याच्यानंतर मेहबूब शेख आणि सुषमाताईंनी केलेले आरोप, त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेची स्टेटमेंट, त्याच्यानंतर निंबाळकरांचं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर माननीय आदरणीय रामराजे साहेबांचं स्टेटमेंट. त्यामुळे हे सगळे जे स्टेटमेंट एकामेकाच्या विरोधात येत आहेत. पण त्याच्यात एकच कॉमन आहे की माननीय रामराजे निंबाळकरजी जे म्हणतायत तेच मेहबूब शेख म्हणतायत आणि तेच सुषमाताई म्हणतायत. आणि साधारणपणे जी भावना तुमच्या चॅनलवर तिथली जी फील्डवरची लोक बोलतायत, तुमचे रिपोर्टर बोलतायत, हे साधारण एक आहे.
त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुमच्याच मित्र पक्षात माननीय रामराजे साहेब आहेत, त्याच्यामुळे माननीय रामराजे साहेब जे म्हणतायत त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि क्लीन चिट त्यांना कुठल्या पोलिसांनी त्यांना क्लीन चिट द्यायची रिपोर्ट केला त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल पण पोलीस यंत्रणेतली कोणीतरी तो रिपोर्ट त्यांना दिला ना, म्हणून तर ते म्हणले ना क्लीन चिट. तर तो देणारा कोण आहे? कोणी माननीय मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं की क्लीन चिट आहे आणि काहीच केस नाहीये? कारण का आता रामराजे साहेब काहीतरी वेगळंच सांगतायत आणि हे सगळं तुमच्याच चॅनलवर पाहिलंय मी. नाही, SIT स्थापन झालेली नाही. मी काल स्वतः बीडला होते, तुमचेही सगळे तिथले काउंटर पार्ट्स होते. SIT स्थापन झालेली नाही, फक्त देखरेख आहे. त्यामुळे कालच मी बीडमध्ये ही मागणी केली आहे. मी जेव्हा मुंडे कुटुंबाला भेटायला गेले होते आणि दोन्ही मुंडे कुटुंब म्हणजे परळीची पण जी केस आहे त्या परळीच्या केसमध्येही मी म्हणजे आपली ही डॉक्टर लेख ही आणि मुंडे कुटुंबाची जी SIT 3 महिन्यापूर्वी, त्यामुळे 2 मुंडे फॅमिलीच्या केसेस आहेत. एक 3 महिन्यापूर्वीची SIT स्थापन केली आहे आणि आत्ताची एक जी 3 महिन्यापूर्वी SIT स्थापन झाली त्याची फारशी माहिती अजूनही त्या कुटुंबाला मिळत नाही. काल मी त्या कुटुंबाशी बोलले, तिथल्या SPंशी बोलले आणि ज्यांच्याकडे SITची जबाबदारी आहे, पंकज नावाचे ते पोलीस ऑफिसर आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलणी झाली. तेही या आठवड्यात बीडला जाणार आहेत, तेव्हा ते मुंडे कुटुंबाला भेटणार आहेत आणि त्यांना त्या SITची माहिती देणार आहेत. कारण का 3 महिने झाले अजून कुटुंबाला काहीही माहिती त्या SITमध्ये दिलेली नाही. ही परळीच्या जी हत्या झाली त्यांचा हा एक विषय. दुसरा भाग असा आहे की दुसऱ्या भागात जी आपल्या मुलीची हत्या झाली फलटणला, आता ती हत्या आहे का सुसाईड आहे हे मला माहिती नाही. कारण ह्याचं पारदर्शक आणि खरं उत्तर महाराष्ट्राला समजलं पाहिजे. कारण का त्या कुटुंबाची पण तीच मागणी, त्याची SIT ही तातडीने स्थापन झाली पाहिजे. त्याच्यामुळे या दोन्ही SITचं मॉनिटरिंग मी स्वतः त्या कुटुंबाबरोबर आजपासून करणार आहे. या दोन्ही SIT नीट नाही, म्हणजे ही झालीच नाहीये आणि दुसरी SIT जी मुवमेंट पुढे ज्या वेगाने असली पाहिजे ती झालेली नाही. या दोन्हीचं मी स्वतः मॉनिटरिंग करणार आहे. आता मी ठरवलं मी पण म्हणजे या दोन्ही बीडच्या ज्या केसेस आहेत या दोन्ही मुंडे कुटुंबाची जी SIT एक स्थापन झालेली नाही आणि एक 3 महिन्यापूर्वी झाली. तर महादेव मुंडेंची 3 महिन्यापूर्वी SIT स्थापन झाली. त्याचं अजून ज्या वेगाने आम्हाला काम अपेक्षित आहे ते नाहीये. तर या दोन्ही SITची मागणी, त्याचा फॉलोअप हा तातडीने झाला पाहिजे आणि टाइम बाउंड झाला पाहिजे. ही मागणी करण्यासाठी आताही सेशन सुरू होणार आहे. तर माझे तिथले सहकारी आणि स्थानिक खासदार बजरंग अप्पा सोनवणे आणि मी स्वतः हे अमितभाई शानची वेळ मागून त्यांची वेळ घेऊन या दोन्ही कुटुंबाला, दोन्ही मुंडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील. मी कालही हे बोलले की देशमुख कुटुंबाच्या बाबतीत मी जेव्हा आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार दिल्लीला गेलो तेव्हा अमितभाई शानना आम्ही ब्रीफिंग केलं, वास्तव सांगितलं, तेव्हा इथली यंत्रणा हल्ली. त्याच्यामुळे माझ्या अमितभाई शानकडून फार अपेक्षा आहेत. देशमुख कुटुंबाच्या वेळेस जेव्हा बजरंग अप्पा पार्लमेंटमध्ये बोलले आणि आम्ही सगळे अमितभाईंना भेटलो त्याच्यानंतर ती यंत्रणा सुरू झाली. तर देशमुख कुटुंबाला न्याय देण्यामध्ये त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे. तसंच या दोन्ही मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी अमितभाई शाननी इंटरव्हेन्शन करावं एवढी माझी त्यांना विनम्र विनंती राहील. आणि अमितभाई शानना भेटायला बजरंग अप्पा सोनवणे आणि मी जाणार.